स्पिरिटचा आपला रेडी झाला. एक डिस्पोजेबल सिरीज घेतली, टोर्निकेट घेतला, कलेक्शन बॉटल्स आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. मग आता आपल्याला प्रायोरिटाइज म्हणून काय करायचंय, उजव्या हात आपल्याला पेशंटचा चेक करायचा, उजव्या हाताच्या वेन्स आपल्याला ऑब्झर्व करायचे. टोर्निकेट अप्लाय करते वेळेस आपल्याला काय काळजी घ्यायची, टोर्निकेट हा एल्बो पासून 2 ते 3 इंचेस वरती अप्लाय करायचंय, बरोबर आहे. त्यानंतर ब्रिस्ट मूठ बंद करायला सांगायचे पेशंटला, अंगठा आतमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून रक्तवाहिन्यांवरती त्या ठिकाणी आपल्याला थोड्याशा प्रॉमिनंट दिसतील. आणि स्टरलाइज करते वेळेस काय करायचंय, जोर जोरात रब करायचं नाही, ठीक आहे. तर त्याला स्टरलाइज करते वेळेस आपल्याला सेंटर पासून, फॉर एक्झाम्पल आता मी वेन चेक केल्या, ठीक आहे, तर या ठिकाणी मेडियन वेन थोडीशी स्ट्रॉंग वाटायला, मोठी आहे साईजने बाकीच्या वेन्स पेक्षा आणि थोडीशी प्रॉपर आहे. तर ह्या वेनला मी काय करेल, वेन जर बऱ्याच पेशंट मध्ये काय होते, वेन्स प्रॉपरली दिसत नाहीत वरून, फॅट वगैरे असलेल्या पेशंट मध्ये, तर तुम्ही फिंगरने चेक करू शकता, मिडल 3 फिंगरने चेक करू शकता. याला आपण काय म्हणतो, पाल्पेट करणे, म्हणजे आपल्या हातांना फील होतं, जाणवतं. आणि स्टरलायझेशन करते वेळेस किंवा डिसइन्फेक्ट करते वेळेस सेंटर पासून गोल फिरवत फिरवत आपल्याला या पद्धतीनं स्टरलाइज करून घ्यायचंय. ओके. त्यानंतर सिरिंज आपण थोडेसे फास्टली चेक करूया. या ठिकाणी सिरिंज आणि निडल अनब्लॉक आहे, हे मी चेक केलं. त्यानंतर निडलचा जो पॉइंटर आहे तो वरच्या साईडला घेतला पॉइंटर, आणि ह्याच्यावरती असणारे जे काही व्हॉल्युमेट्रिक रिडिंग्स आहेत ते वरच्या साईडला घेतल्या, निडल चेक केली. त्यानंतर डाव्या हाताने पेशंटचा हात धरला, थोडंसं स्किनला टाईट करणार आहे या ठिकाणी. नंतर काय करणार आहे, निडल शार्पली इन्सर्ट करणार. पण निडल इन्सर्ट करते वेळेस हा जो अँगल असणार आहे हा किती असला पाहिजे, 30 पेक्षा कमी असला पाहिजे. 30 पेक्षा जास्त पण नाही, जास्त 15 पेक्षा कमी पण नाही. 15 ते 30चा अँगल आपण ठेवणार, जेणेकरून निडल सुपरफिशियल पंक्चर होणार नाही, म्हणजे स्किन मध्ये राहणार नाही, वेन मध्ये पण इन्सर्ट होईल. या पद्धतीने आपण स्किन टाईट करून निडलला इन्सर्ट करणार. त्या पद्धतीने निडल इन्सर्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आता मला थोडंसं ब्लडचा एक ड्रॉप या ठिकाणी दिसलेला आहे. मी निडल पोझिशनला सेट करेल आणि प्लंगरला पाठीमागे या ठिकाणी स्लोली ओढेल, जेणेकरून आरबीसी रप्चर होणार नाहीत. जेवढा ब्लडचा व्हॉल्यूम लागणार आहे तेवढाच व्हॉल्यूम आपण 2 ml आपला या ठिकाणी झालेला आहे, तर 2 ml चा व्हॉल्यूम आपला कलेक्ट झालेला आहे. पण निडल बाहेर काढण्यापूर्वी आपल्याला टोर्निकेट रिमूव्ह करायचंय, आणि त्यानंतरच कॉटन स्वॅब और गॉज पॅड यावरती पंक्चर साईडवरती दाबायचं नाही जोरात, थोडंसं मी फक्त ठेवलेलं आहे. निडलला बाहेर ओढल्यानंतर मी दाबणार आहे, या ठिकाणी या पद्धतीने प्रेशराईज करणार आहे. आणि पेशंटला हात अशा पद्धतीने टोर्निकेट रिमूव्ह केल्यानंतर मग सोडा अशा पद्धतीने धरण्यासाठी सांगायचं, किंवा प्रेशर देऊन सुद्धा आपण ठेवू शकतो. सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ही निडल कॅपमध्ये स्लोली इन्सर्ट करायचंय. कशा पद्धतीनं, या पद्धतीनं स्लोली इन्सर्ट करायचं. पण हे इन्सर्ट करते वेळेस कधी कधी काय होते, गडबडीमध्ये आपल्या बोटामध्ये टोचू शकते, त्यावेळेस ही थोडीशी काळजी घ्यायची. आणि कॅपला आपल्याला निडल सोबत सेपरेट करायचंय, आणि अप्रोप्रिएट टेस्ट ट्यूब्स किंवा वाईल आपल्याला घ्यायचे, ज्यामध्ये ब्लड आपल्याला ट्रान्सफर करायचं. निडल मधून ट्रान्सफर करायचं नाही, डायरेक्टली सिरिंज मधूनच आपल्याला या ठिकाणी बॅरल मधून यामध्ये, आणि ब्लड जोरात आदळणार नाही, ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने काळजी घ्यायची. बस 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 काळजी घ्यायची. पेशंट उठून चाललाय आपला, कारण लगेच उठू द्यायचं नाही, पेशंटला थोडंसं बसू द्यायचं, चक्कर वगैरे येऊ शकते. आणि अँटीकोअग्युलेटेड ट्यूब मध्ये ब्लड घेतलंय म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याला प्रॉपरली रोटेट करून मिक्स करायचंय. आणि दुसरी एक ट्यूब आपण घेणार आहोत या ठिकाणी, जी की क्लॉट ऍक्टिव्हेटर आहे. क्लॉट ऍक्टिव्हेटर ट्यूब मध्ये आपण ब्लड ट्रान्सफर करणार आहोत. शक्य होईल तेवढं लवकर आपण ब्लड आदळणार नाही, काळजी घ्यायची, जेणेकरून आरबीसीज रप्चर होणार नाहीत आणि ब्लड हिमोलाइज होणार नाही सॅम्पल, ठीक आहे. आता या ट्यूबला मिक्स करायची गरज आहे का, याच्यामध्ये जे काही कंपोजिशन गरज नाही, याला ऍज इट इज आपण रॅक मध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर इडिटेड अँटीकोअग्युलेटेड ट्यूब मध्ये जे घेतलेलं ब्लड आहे, इन्व्हर्ट करून याला 3 to 5 टाइम्स आपल्याला याला इन्व्हर्ट करणं, जास्त वेळा केलं तरी ते बेटरच असणार आहे. या पद्धतीने याला आपण काय करणार आहोत, हे होल ब्लड मिक्स करून घेणार आहोत. पण याला जोरजोराने शेक करायचं नाही, जोरजोरात शेक केलं तरी काय होणार आहे, मग यामध्ये काय आहेत, आरबीसीज डब्ल्यूबीसीज प्लेटलेट्स आहेत, आरबीसीज तुटतील, हिमोलाइज होईल, आणि न्यूमरिकल आरबीसीचा काउंट प्रॉपरली येणार नाहीत, किंवा इन्व्हेस्टिगेशन जे काय करणार ते फॉल्सली रिपोर्टेड होतील. तर ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची. त्यानंतर पेशंटचं नाव आपण लेबल करणार आहोत, पेशंटचं सिरिंज आणि निडल आपण डिस्ट्रॉय करणार आहोत. पेशंटचं नाव काय, आता बऱ्याच ठिकाणी काय होतंय, पेशंटचं नाव असेल, एज असेल, किंवा जे काय असेल, ज्या गोष्टी तुमच्या लॅबोरेटरीमध्ये आपण इंडिकेट करतो त्या गोष्टी इंडिकेट करणार. ही मॅन्युअल लेबलिंग आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, ऑटोमेटेड लेबलिंग मध्ये स्टिकर्स वगैरे येतात, ठीक आहे. त्याचा स्टिकर्स आपण त्यावरती अप्लाय करून सॅम्पलला
ठेवतो. थोडा वेळ पेशंट बसल्यानंतर पेशंटला विचारायचं कम्फर्टेबल फील होते का, चक्कर वगैरे येते का, नाही. तर थोड्या वेळाने आपल्याला तो चेक करायचंय की ब्लिडिंग या ठिकाणी स्टॉप झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे ब्लिडिंग पूर्णपणे स्टॉप झाले. ब्लिडिंग खास करून साधारणपणे 2 ते 3 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटापर्यंत ब्लिडिंग स्टॉप होते. जर ब्लिडिंग हे 5 मिनिटापेक्षाही जास्त वेळ जर होत असेल तर ते कशाचं इंडिकेशन आहे? ब्लिडिंग डिसऑर्डरचं इंडिकेशन आहे, म्हणजे पेशंटची ब्लिडिंग लवकर स्टॉप होत नाही. तर त्या केसेसमध्ये थोडंसं मेडिकल अटेन्शन देणं गरजेचं असू शकतं, म्हणजे त्या ठिकाणी काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त आणखीन काही यामध्ये अडचण डाऊट्स आहेत का? या पद्धतीने आपण ब्लड सॅम्पल कलेक्शन केले गेलेत आणि व्हेन सिलेक्ट या पद्धतीने आपण केले गेले. बाकी इथपर्यंत काही इकडं काही शंका सेकंड इयर मध्ये? हा, गुड क्वेश्चन. तर आता या ठिकाणी होतोय काय, बऱ्याच वेळेस ब्लड सॅम्पल कट या ठिकाणी बघा तुम्ही, पंक्चर साईट ही आहे, थोडस लालसर त्या ठिकाणी दिसू शकतो. ते लालसर आहे म्हणजे त्या रक्तवाहिनीमधून थोडस ब्लड स्किन मध्ये जमा झाले, थोडस किंचित होणारच आहे. ठीक आहे, पण त्या ठिकाणी जर काळा किंवा निळा असर जर रंग या ठिकाणी तयार होत असेल, थोडस जर पॅचेस येत असतील, तर याचा अर्थ असा आहे की जी निडल होती ती वेन मध्ये तर इन्सर्ट झाली, पण वेन मध्ये खालच्या साईडने परत आतमध्ये डीप मध्ये जाऊन बाहेरच्या साईडने डबल पंक्चर झाले. 2 ठिकाणी त्या ठिकाणी छिद्र पडलेले आहेत किंवा डबल पंक्चर झालेले आहे. तर त्या केसेसमध्ये एक्सेसिव्ह ब्लड आतमध्ये रक्तवाहिनीच्या बाजूला जमा होतं आणि क्लॉट फॉर्म होऊन या ठिकाणी थोडंसं काळसर निळसर होण्याची चान्सेस असू शकतात. त्याला आपण थ्रोम्बोसिस म्हणतो किंवा हिमॅटोमा त्या ठिकाणी तयार होऊ शकतो, रक्ताची गाठ तयार होऊ शकते. तर त्या केसेसमध्ये सुद्धा त्या पेशंटला, त्या व्यक्तीला मेडिकल अटेन्शनची गरज आहे. डॉक्टरांना दाखवून काही म्हणजे ब्लड थिनर्स वगैरे दिले जातात, जेणेकरून त्या ठिकाणी रक्तवाहिन्या ब्लॉक होणार नाहीत किंवा अशी काही काळजी घ्यायची गरज पडू शकते. या व्यतिरिक्त आणखीन काही शंका नाही आहेत ना? बाकी फर्स्ट इयर मध्ये काही अडचण नाही आहे ना? नक्की. तर आता ब्लड कलेक्शन आपण व्हेनस ब्लड कलेक्शन या पद्धतीने आपण कलेक्ट केलं गेलंय. आपण या ठिकाणी थोडक्यात बघू शकतात की हे जे आहे होल ब्लड आहे, हे क्लॉट फॉर्म होणार नाही, कारण यामध्ये अँटीकॉग्युलंट ऑलरेडी आहे. आणि क्लॉट ऍक्टिव्हेटर ट्यूब मध्ये घेतलेलं ब्लड आहे, हे आपण घेऊन जास्त वेळ झाला नाही तर थोड्या वेळामध्ये याला जास्त डिस्टर्ब करायचं नाहीये. थोड्या वेळामध्ये हे आपण क्लॉट फॉर्म झाल्यानंतर आणखीन कसं दिसणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार